बातमी आहे। राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खात्यामध्ये आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 1892 बहिणींसाठी आता खुशखबर, लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक अखेर लाडकी बहिणीवरून आनंदाची बातमी आलेली असून आता एक ना एक लाडक्या बहिणीला नक्कीच दिलासा मिळणार आहे। होय, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे वाटपाची तयारी झालेली आहे। या ठिकाणी बघा, बहिणीला दिवाळी आधीच मोठी भेट सरकारने जाहीर केली। दिवाळीचे बोनस मंजूर झालेले असून पहिला टप्पा आता सरकारच्या माध्यमातून 16 जिल्हे तसेच आता 53 तालुक्यामध्ये बघायला मिळणार आहे। होय, बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत। 1000 नाही, 2000 नाही तर 3000 रुपये आता ही रक्कम मिळणार आहे। यामध्ये ऑक्टोबरचे 1500 रुपये भाऊबीजेचे गिफ्ट म्हणून मिळणार आहे, तर नोव्हेंबरचे 1500 रुपये दिवाळी बोनस गिफ्ट म्हणून तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे। टोटल हे 3000 रुपयांचे हप्ते आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे आता कोणत्याही लाडक्या बहिणीला कसलीही काळजी करायची नाही, कारण त्यांचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुंबई या ठिकाणी मोठा निर्णय घेतला व डायरेक्ट आता मुंबईतून आता 16 जिल्हे व तसेच 53 तालुके निवडलेले असून 16 जिल्ह्यात व 53 तालुक्यात पैसे वाटपाचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। आता यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आहे का, जिल्ह्याचं नाव आहे का, सर्व काही बघायला मिळेल। त्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात आधी महत्त्वाची बातमी बघायला मिळणार आहे। तर चला बघूयात। तर या ठिकाणी बघा, अखेर आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आली। लाडक्या बहिणीचा शब्द अखेर सरकारने पाळलेला असून या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणीला वाटत होतं यावर्षी पण आता पैसे मिळणार का, कारण गेल्या वेळेस दिवाळी बोनस म्हणून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दिवाळीची भेट म्हणून 5500 रुपयांची हप्त्याची रक्कम सोडलेली होती। मात्र यावेळेस मिळतील का नाही अशा लाडक्या बहिणीच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होत होते। मात्र त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई या ठिकाणी निर्णय जाहीर केला व डायरेक्ट आता पहिल्या टप्प्यात सर्वात आधी ही जी 16 जिल्हे आहेत ना, या 16 जिल्ह्यामध्ये आपण पैसे वाटप करू असं सांगितलं व आता सरकारने 16 जिल्हे व 53 तालुके पैसे वाटपासाठी निवडलेले आहेत। जर आता तुम्ही या 16 जिल्ह्यातून राहत असाल किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या 53 तालुक्यांच्या यादीत आलेलं असेल तर डायरेक्ट आता पैसे जमा होणार आहेत। मग आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तुमच्या तालुक्याचं नाव यादीमध्ये आहे का नाही ते बघण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव आलं असेल तर आता डायरेक्ट कोणत्या क्षणी तुम्हाला 3000 रुपये मिळाल्याचा मेसेज येणार आहे। 3000 रुपये 2 हप्त्याचे पैसे जमा झाले म्हणून कोणत्या क्षणी लगेच आता तुम्हाला मेसेज येऊन जाईल। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे सर्व काही आता यादी देखील बघूयात। तर या ठिकाणी बघा, आता स्पष्टपणे माहिती आलेली असून एक ना एक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे। तर या ठिकाणी बघा, इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की बहिणीला दिवाळी आधीच मोठी भेट सरकारने दिलेली आहे। शब्द सरकारने पाळलेला असून बहिणी आता खुश झालेल्या आहेत। बहिणीला वाटत पण नव्हतं की सध्या स्थितीला दिवाळी बोनसचे पैसे सरकार देईल, कारण कुणालाच वाटत नव्हतं दिवाळी बोनसचे पैसे सरकार देईल, दिवाळीला गिफ्ट देईल। मात्र अचानकपणे सरकारने निर्णय घेतला व आता डायरेक्ट 3000 रुपये सरकारने जाहीर केले व आता बहिणीला दिलासा दिलेला असून सरकारने सांगितलं आहे की हे 3000 रुपये आता 16 जिल्ह्यामध्ये व 53 तालुक्यामध्ये सर्वात आधी वाटप होणार आहेत। त्यानंतर पुन्हा उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यामध्ये आम्ही पैसे टाकणार आहोत, पण सर्वात आधी या 16 जिल्ह्यात हे पैसे जमा होतील। नेमके कोणते जिल्हे आहेत त्यांची आता तुम्हाला नावे बघायला मिळणार आहेत। आता लक्ष देऊन बघा व सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणीची दिवाळी आता गोड झाली असं पण सांगितलं आहे। तर चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यात पैसे वाटप होत आहेत त्याबाबतची माहिती या ठिकाणी आलेली आहे। तर इकडे बघा, एकदम वरती लिहिलं आहे की पहिला टप्पा हा 16 जिल्हे व 53 तालुक्यांचा होणार असून या ठिकाणी 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत असे ते लिहिलेलं आहे। तर चला यादीमध्ये आता कोणकोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत ते तुम्हाला सांगतो। आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। 2 मिनिटं वेळ काढून जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे ते पण पुढे सांगणार आहे, कारण की आता सर्वांसाठी गॅस सिलेंडरचे 830 रुपये सरकार देणार आहे। पाहिजे असतील तर एक सरकारने सांगितलेलं काम करायचं, जेणेकरून दिवाळी भेट म्हणून तुम्हाला गॅस सिलेंडरचा हप्ता देखील 830 रुपयांचा नक्की मिळेल। तो कसा मिळवायचा पुढे सांगणार आहोत, त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आता फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे 16 जिल्ह्यांची यादी व 53 तालुक्यांची यादी आपण बघूयात।
तर या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे यादी आलेली असून आता जिल्ह्यांची माहिती आलेली आहे। तर इकडे बघा सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली असून लाडक्या बहिणीला वाटत पण नाही की असं होईल। तर या ठिकाणी बघा लाडक्या बहिणीची दिवाळी गोड 3 टप्प्यात पैसे। पहिल्या टप्प्यात 16 जिल्हे 53 तालुके दिवाळी भेट केली मंजूर। अखेर आज मंजुरी मिळालेली असून आता पैसे 100% जमा होणार। कारण एकदा मंजुरी मिळेपर्यंत काय सांगता येत नसतं, मात्र आता मंजुरी मिळालेली आहे म्हटल्यावर आता 100% दिवाळी बोनस ऑक्टोबर हप्ता हा माता भगिनींच्या बँक खात्यात जमा होणार आहे। तर यामध्ये पहिला जिल्हा हा बीड जिल्हा आहे। आता बीड जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। तर इकडे बघा बीड जिल्ह्यातील काही तालुके आहेत त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येणार आहेत। यामध्ये आता धारूळ तालुका बीड जिल्ह्यातील या धारूळ तालुक्यात एक पैसे येणार आहेत। त्यानंतर धारूळ, वडवणी, केज असेल या केज तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत। तुमच्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात नेमका हप्ता कधी मिळेल, दिवाळी बोनसचे पण पैसे भेटणार का, 3000 हप्ता तुमच्या जिल्ह्यात येणार का नाही ते पण तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर इकडे बघा केज तालुका बीड जिल्ह्यातील केज, धारूळ, वडवणी, माजलगाव असेल या तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर आष्टीचा भाग असेल, आष्टी, पाटोदा या ठिकाणच्या देखील लाखो बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर इकडे बघा गेवराई तालुका, गेवराई तालुक्यात देखील आता पैसे स्पष्टपणे सरकार वाटप करणार आहे अशा सूचना सरकारने दिलेल्या असून गेवराई तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला कसली काळजी, चिंता करायची गरज पडणार नाही। तर चला पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहेत व कोणत्या तालुक्यात मिळत आहेत पुढच्या पण याद्या आपण बघूयात। त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती आलेली आहे ती पण तुम्हाला लगेच सांगतो। तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार सरकारने काय सांगितलंय, तर इकडे बघा आता लक्ष द्या नेमक्या कोणत्या 5 बँकेत आता त्या ठिकाणी सर्वात आधी दिवाळी बोनस ऑक्टोबर हप्ता जमा होणार आहे त्यांची पहिली यादी आलेली आहे। तुम्ही एकदा बघा, जर त्याच 5 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर डायरेक्ट आता पैसे मिळतील व 16 जिल्ह्यातील सर्वात आधी लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत। कारण की 16 जिल्ह्यामध्ये व 53 तालुक्यात ही सर्वात आधी पैसे येणार आहेत व त्यातली त्यात या 5 बँकेमध्ये आम्ही पैसे टाकत आहोत असं सरकारने सांगितलं आहे। नेमक्या कोणत्या 5 बँका आहेत त्यांची पण लिस्ट व नावे आलेली असून जर या 5 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुम्ही तुमचं खातं काढलेलं असेल, खातं उघडलेलं असेल तर मग डायरेक्ट आता दिवाळी बोनसचे पैसे, ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे टोटल 3000 रुपये येणार आहेत। मात्र एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणींनी सरकारने सांगितलेली ही 2 कामे आता करायची आहेत तरच तुमच्या बँक खात्यात ऑक्टोबर हप्त्याचे पैसे व दिवाळी बोनसचे पैसे लवकर मिळतील। जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुमचं नाव यादीत येणार नाही, मग तुम्हाला दिवाळी बोनसचे पैसे मिळणार नाहीत। फक्त ऑक्टोबरचा हप्ताच मिळू शकतो, तो पण दिवाळी झाल्यानंतर खूप उशिरा मिळू शकतो। मग आता तुम्हाला पण वाटत असेल आपलं पण नाव सरकारने दिवाळी बोनस व ऑक्टोबर हप्त्याच्या यादीत घ्यायला पाहिजे व आपल्याला पण 3000 रुपये भेटायला पाहिजे, तर मग त्यासाठी सरकारने सांगितलेली आता ही 2 कामे तुम्हाला करायची आहेत। ती नेमकी कोणती कामे आहेत तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। आता लक्ष देऊन त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। त्यापूर्वी काय करूयात, अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, दिवाळी बोनस मंजूर कोणत्या जिल्ह्यात अजून केलेला आहे ती देखील आता यादी आपण बघूयात। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगली खुशखबर आता मिळतच आहे। या ठिकाणी बघा स्पष्टपणे यादी आलेल्या असून पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे। तर आलेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा यादीत आलेला आहे। पहिल्या टप्प्यात 16 जिल्हे व 53 तालुके आहेत, त्यामुळे 16 जिल्ह्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर धाराशिव जिल्ह्याचं नाव असून धाराशिव जिल्ह्यात एक पैसे मिळणार आहेत व 53 तालुक्याच्या यादीमध्ये आता कळंब तालुका याचं पण नाव आलेलं असून या कळंब तालुक्यात देखील दिवाळी बोनस ऑक्टोबर हप्ता टोटल 3000 रुपये मिळणार आहेत। जर तुम्ही या तालुक्यातून राहणार असाल तर पैसे जमा होतील। त्यानंतर इकडे बघा भूम, परंडाचा भाग असेल, त्यानंतर जर विचार केला तर तुळजापूर तालुका, बार्शी असेल, या ठिकाणी आता सर्वात अगोदर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। हे तालुके धाराशिव जिल्ह्यातील असून या तालुक्यांमध्ये व धाराशिव जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे हे पैसे वाटप होणार आहेत। फक्त जिल्ह्यांची यादी आलेली नसून तालुक्यांची यादी पण सरकारने यावेळेस पाठवली आहे, कारण सरकारला कमी रक्कम द्यायची नाही, जास्त रक्कम द्यायची आहे, 3000 रुपये द्यायचे आहेत। त्यामुळे सर्व काम आता सरकार व्यवस्थितपणे पार पाडत आहे। आता कोणत्या क्षणी पैसे जमा होतील, पैसे आले की मेसेज येईल व मेसेज आला की लगेच तुम्ही बँकेत जाऊन पैसे काढून आणू शकता असं राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता काळजी करत बसू नका, कसलीही चिंता आता तुम्हाला करायची गरज पडणार नाही। तर चला आता नेमके अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत पुढच्या देखील यादी आपण बघूयात।
तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढील याद्या देखील सरकारने जाहीर केलेल्या आहेत। इथे काय सांगितलं आहे तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता 5 बँकेत हे पैसे टाकत आहोत असं सांगितलं आहे। त्यांची पण लिस्ट तुम्हाला दाखवतच आहे। तर इकडे बघा सरकारचं सांगणं आहे की आता प्रत्येक बहिणींनी आम्ही सांगितलेलं हे काम करून घ्यावं जेणेकरून तुम्हाला दिवाळी बोनसचे 1500, ऑक्टोबर हप्त्याचे 1500 रुपये लवकर मिळतील। जर तुम्ही हे काम केलं नाही तर मग ऑक्टोबरचा हप्ता पण दिवाळी झाल्यावर खूप उशिरा मिळू शकतो व दिवाळी बोनसचे पैसे तर मिळणारच नाहीत। त्यामुळे आता तुम्हाला जर हे पैसे पाहिजे असतील तर आता सरकारने सांगितलेली ती 2 कामे करावी लागतील जेणेकरून दिवाळी बोनसचे 1500 व ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1500 ते पण सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होतील। त्यामुळे आता 3000 रुपये पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नेमकी कोणती कामे करायची ते पण आपण पुढे बघूया। त्यानंतर आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते तालुके आहेत, कोणते जिल्हे आहेत त्यांची आता यादी बघत आहोत। तर इकडे बघा आता सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता म्हणजेच की ऑक्टोबरचा हप्ता 1500 मंजूर झालेला आहे। हा हप्ता आता पुढील जिल्ह्यामध्ये वाटप होणार असून दिवाळी बोनस पण 1500 मंजूर झालेला आहे। टोटल आता 3000 रुपये वाटप होणार असून यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा जालना जिल्हा आहे। आता इकडे बघा जालना जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार असून जालना, अंबडचा भाग असेल, घनसावंगी, जाफराबाद या ठिकाणच्या सर्व बहिणीच्या बँक खात्यात पैसे आता जमा होणार आहेत। कारण की आता जिल्ह्यामध्ये तर पैसे वाटप होणार त्यामुळे जिल्ह्यांची यादी आली, तालुक्यांची पण यादी आलेली असून आता तालुक्यांच्या यादीमध्ये जाफराबाद तालुका आहे, घनसावंगी असेल, मंठा असेल, अंबड असेल या तालुक्यात सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणीला कसली काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही। तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या वतीने डायरेक्ट आता जाहीर केलेला आहे। त्यामुळे बहिणींनो आता काळजी करायची नाही, कसलीही चिंता करायची गरज पडणार नाही। त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। तर इकडे बघा याच लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता 1500 ऑक्टोबरचे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या आता 16व्या हप्त्याचे पैसे 1500 रुपये मंजूर केलेले आहेत। मुंबई या ठिकाणी बैठक झाली। मुंबईच्या बैठकीत 3 मोठे निर्णय घेतले। यामध्ये पहिला निर्णय 16 जिल्ह्यात व 53 तालुक्यात सर्वात आधी पैसे ऑक्टोबरच्या हप्त्याचे जमा करणार हा पहिला निर्णय झाला। दुसरा निर्णय झाला तो म्हणजे लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसचे 1500 म्हणजे दिवाळी निमित्त लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्यात येणार हा दुसरा निर्णय झाला। व तिसरा निर्णय झालेला आहे प्रत्येक बहिणीने ही 2 कामे केली तरच हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला हे पैसे मिळायचे नाहीत। मग तुम्हाला खूप उशिरा फक्त ऑक्टोबरचा हप्ता मिळेल, तो पण लवकर मिळायचा नाही व दिवाळी बोनस तर तुम्हाला मिळणारच नाही। मग आता तुम्हाला ही 2 कामे पण करावी लागतील जेणेकरून काय होईल तुमच्या बँक खात्यात ऑक्टोबरचे 1500 लवकर येतील व दिवाळी बोनसचे पण 1500 रुपये तुम्हाला 100% मिळून जातील। आता अशी माहिती दुसऱ्या व्हिडिओत बघायला मिळणार नाही। आता फक्त हा राहिलेला व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन 2 मिनिटं वेळ काढून आता शेवटपर्यंत बघा। आता फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात। त्यानंतर लगेच कोणती 2 कामे करायची ती सांगतो म्हणजे 3000 रुपये रक्कम तुमच्या बँक खात्यावरती येईल। तर चला पाहू। तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता स्पष्टपणे माहिती दिसतच आहे। तर बघा या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे माहिती दिली, खात्यावर अशी 2 मेसेज येणार आहेत। लगेच समजून जायचं की दिवाळी बोनसचे 1500 रुपये व ऑक्टोबर हप्त्याचे 1500 रुपये आपल्याला आले आहेत असं तुम्ही समजून जाऊ शकता। कारण की आता कोणत्याच लाडक्या बहिणीला जास्त काळजी करण्याची गरज पडणार नाही। तर इकडे बघा क्रेडिटेड युअर अकाउंट 3000 रुपये थ्रू बाय ट्रान्सफर असा मेसेज येईल। युअर अकाउंट क्रेडिटेड बाय 3000 रुपये असा मेसेज येणार आहे म्हणजेच की 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले असा मेसेज आता लाडक्या बहिणींनो कोणत्या क्षणी तुमच्या मोबाईलवरती येईल व जर असा मेसेज आला की लगेच तुम्ही समजून जायचं आपल्या बँक खात्यात सरकारने पैसे टाकलेले आहेत, आपल्याला सरकारने आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे दिलेले आहेत। त्यामुळे आता तुम्हाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये, कारण सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे। यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला मोठा दिलासा तर नक्की मिळणारच आहे। तर इकडे बघा हे 3000 रुपये देखील आता लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे जमा होतील। त्यामुळे आता कसली चिंता व काळजी करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाही असा मेसेज येईल, याकडे लक्ष द्या असं सरकारने तुम्हाला सांगितलं आहे। तर चला आता कोणत्या मोबाईलमध्ये मेसेज येणार, कोणत्या जिल्ह्यात आता मेसेज येतील ते सांगतो। कारण की जर आता पैसे वाटप झाले तर लगेच मेसेज येणार आहे तो कोणाला आता पैसे मिळत आहेत, यामध्ये कोणते पुढचे तालुके आहेत व कोणते जिल्हे आहेत आता त्यांची यादी लिस्ट आता सांगत आहे। आता फक्त राहिलेला शेवटचा 1.5 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही बघत चला। आता 1.5 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला बघायला मिळेल। तर चला पाहूयात।
तर इकडे बघा स्पष्टपणे माहिती आलेली असून 1,500 रुपये मंजूर झाले ऑक्टोबरचे 16वा हप्ता, तर 1,500 दिवाळी बोनस मंजूर झाला आहे। हे टोटली 3,000 रुपये दिवाळी बोनस सरकार देत आहे। मात्र सरकारने सांगितलं की आम्हाला काय 5,000 यावेळेस दिवाळी बोनस देता आलं नाही, मात्र आम्ही 3,000 रुपये तरी देत आहोत, त्यामुळे बहिणींनी नाराज व्हायचं नाही। आम्ही हे तर बोनस देत आहोत, मात्र इथून पुढे पण पैसे आता जास्त देणार आहोत, असा प्रयत्न आमचा सुरू आहे असं सरकारने सांगितलंय। त्यामुळे बहिणींनो काळजी करू नका। यामध्ये बघा आता पैसे वाटप होणारे पुढील तालुके आता जाहीर झालेले आहेत। तर या ठिकाणी बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यात देखील आता पैसे जमा होणार आहेत। हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता पूर्ण वाटप होणार आहेत। आलेल्या माहितीनुसार 1,500 रुपये मंजुरी दिलेली असून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देताच 1,500 16वा हप्ता ऑक्टोबरचा हा आता 16 जिल्ह्यामध्ये जाहीर केलेला असून 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला व 53 तालुक्यातील बहिणींच्या बँक खात्यात आता हप्ता पूर्णपणे जमा होणार आहे। त्यामुळे आता कोणत्याच बहिणीला कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं देखील आपण बोलू शकतो, कारण आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता ही लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। सर्वात मोठी खुशखबर आता आलेली आहे। तर हिंगोली जिल्ह्यात देखील पूर्णपणे पैसे टाकण्याचं काम सरकारने आता सुरू केलेलं आहे। त्यामुळे बहिणींनो कसली काळजी चिंता आता करत बसू नका। तुमचे लाडके भाऊ यांनी आता मोठा निर्णय घेतलेला आहे। तर चला पैसे वाटप होणार आहे। अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या देखील आता याद्या बघूयात। आता फक्त राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ बघा, कारण की आता नेमकी 2 कामे कोणती आहेत की ती कामे केल्यावरच आपल्या बँक खात्यात ऑक्टोबर व दिवाळी बोनसचे 3,000 रुपये मिळतील। तर आता ती कामे देखील तुम्हाला सांगतो, आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी बघा आता लाडक्या बहिणींनो पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे। तर या ठिकाणी बघा तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्यावर असा मेसेज येईल व असा जर मेसेज आला की लगेच तुम्ही बँकेत जायचं आहे, पैसे काढून आणायचे आहेत, कारण की हा 3,000 रुपयांचा मेसेज आहे। काहींना आता सर्वात आधी या 3,000 रुपयांच्या ऐवजी 1,500चा पहिला मेसेज येईल, म्हणजे 1,500 जमा झाले म्हणून मेसेज येईल। त्यानंतर दुसरा पण 1,500 जमा झाले म्हणून मेसेज येईल। 1,500चे 2 मेसेज आले की समजायचं आपल्याला 1,500 ऑक्टोबरच्या हप्त्याचे मिळाले व 1,500 दिवाळी बोनसचे मिळाले। टोटल 3,000 आपल्या बँक खात्यात जमा झाले आहेत। मग असं झालं की लगेच तुम्ही काय करायचं, पैसे काढायला सुरुवात करू शकता, बँकेत जाऊन पैसे काढून आणू शकता। जरी तुम्ही मागं पुढे पैसे काढायला उशीर केला तरी काही नाही, हे बँकेतच पैसे राहणार आहेत व तिकडून 3,000 पाठवले तर इकडे 3,000ला 3,000 रुपये रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करण्याची लाडक्या बहिणीला गरज पडणार नाही। तर लाडक्या बहिणीला अशा प्रकारची अपडेट आहे। जर अजून काही लाडकी बहिणी योजनेबाबत महत्त्वाची माहिती आली तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत आपण देण्याचा प्रयत्न करूयात। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।